अभ्यास केलता? अरे बाबा मी तर मराठीचा केलता. अरे मी ते इतिहासाचा केलता. हर्षा तू कोणचा अभ्यास केलता? अरे मी तर विज्ञानाचा केलेला. आणि बंड्या तू? अरे मी तर संस्कृतचा केलेला. आणि रसिका तू कोणचा अभ्यास केलता? मी गणिताचाच अभ्यास केला होता. राखी तू? मी चित्रकलेचा केलेला. आणि राणी तू कोणचा अभ्यास केलता? तुला काय करायचं तुझं तू बघ ना. चिंट्या तू कोणचा अभ्यास केलता? मी हिंदीचा केलता. गण्या तू? मी पीटीचा केलता. आणि गोट्या तू कोणचा अभ्यास केलता रे? अरे मी तर भूगोलाचा केला होता. तुझी गुणपत्रिका दाखव. हे घे. अरे तुला तर 100 पैकी 3 पडलेत. हो का? तुला किती पडलेत? अरे मला तर 2च पडलेत. कसे काय? तू प्रत्येक पेपरात चिठ्ठ्या नेतोस ना? अरे ज्या दिवशी गणिताचा असतो त्या दिवशी इतिहासाच्या चिठ्ठ्या नेतो, ज्या दिवशी इतिहासाचा असतो त्या दिवशी गणिताच्या चिठ्ठ्या नेतो. म्हणून तुला 3 पडलेत आणि मला 2. तुमचं जाऊ द्या, मला येतच पडलाय ना आता. एक साथ नमस्ते. हा नमस्ते. बसा बसा. गोट्या चक्कात शाळेत. हो बाई, यापुढे शाळा, हॉस्पिटल किंवा मंगळागौर काही असो, मी तुमच्या स्किट मध्ये नेहमी असणार. ए जास्त शहाणपणा करू नकोस. तू लाडका असशील त्या ओक सरांचा, माझा नाही. हात पुढे कर. हात पुढे कर. लागलेच नाही. हो का? काय रे सोन्या, कालचा अभ्यास केलास का? वही दाखव. बाई ही गौरवकडे. गौरव आज शाळेत आलाच नाही. काही कारण सांगू नकोस. हात पुढे कर. इकडे इकडे. अयो हे बघा, माझ्याशी खरं बोलायचं. खोटं बोललेलं मला आवडत नाही. बिंडोक समजता घरात बाईला. काय बोलला? बाई तुम्ही ते म्हणला मला तुझं बोललेलं आवडत नाही. ए जास्त बोलू नकोस, नाहीतर तुझ्यासोबत सगळ्यांना कोंबडा करीन. बस खाली. काय कर राणी, कालचा गृहपाठ केलास का? अहो लक्षातच नाही राहिलं, विसरली. अगं असं केलंस तर चहा विकावं लागेल तुला. अहो चहा विकणारे तर प्रधानमंत्री होते, असं कसं बोलू शकताय त्यांच्याबद्दल? त्याच्यामुळे ते असं विकतंय. जाऊ जा. बस बस. आता मी हजेरी घेते. पिंट्या, हजर. गण्या, हजर. गोट्या, हजर. चिंट्या, हजर. रसिका, हजर. राणी, हजर. राखी, आले. परशा, हजर. बंड्या, हजर. सोन्या, हजर. गौरव. तो गौरव टाटा कुठे गेला? टाटा आला नाही, आला नाही. बाई आलो मी. हे नाचा रे. माझी मस्करी करतोस? मी काय पहिलं वाटते? नाही बाई. काय रे पिंट्या, मी काय पहिलं वाटते? नाही बाई तुम्ही पहिलं वाटत. बस खाली. आणि काय, आज शिक्षक दिन, शुभेच्छा देण्याची काय पद्धत आहे की नाही?
दिवाळी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. जा जागेवर बस. बाई हॅपी दिवाळी. मग काय लाडू वाटू? बाई शिक्षक दिनाच्या शुभेच्छा जागेवरच देते. धन्यवाद. बाई आलेल्या शुभेच्छा देणार होतो पण आता देतो राक्षस दिनाच्या शुभेच्छा. अरे मूर्खा, राक्षस दिन नाही, शिक्षक दिन आहे. जा जागेवर बस. आणि म्हणे शिक्षक दिन, तर आज शिक्षक दिनानिमित्त तुम्हाला एक काम सांगते. बाई स्किट घेणार. तर आयुष्यभर तेच कर, बस खाली. शाळेत काय नियम काढलाय, शिक्षक दिना दिवशी मुलांनी शिक्षक बनायचं. तर आज कोण शिक्षक बनणार? ये गौरव, उठ. बाई लय बाली एकदम बोलतोय. बाई जाऊ दे, वाटलं सांगते पकडतो. अरे आमटे तर रोजच पकडतोस. आज तू शिक्षक, मी विद्यार्थी. ही तर छडी, जा शिकव. हे बघा बाई, परत नाही नका म्हणू. अरे जाणार हेकड्या, जा शिकव. तू आज विसरून जा की मी खराच बाई आहे. ए वनिता घरात बस खाली. गौरव, ते मुलांनो, आम्ही शिक्षक गौरव मोरे फ्रॉम पवन पिंट पाडा. तर चला मुलांना शिकूया. अरे आजचा सुविचार काय? कुणी लिहिली? फालतूगिरी. गरजी शोधाची जननी आहे. काय नसते, मी लिहितो बघा. गरज वगैरे काही नाही. रसिका ही गौरवची हा. सर ती शनानी झाले. अरे चुकीच्या मुलाला शिक्षक बनवले ते हेच होणार. आता वाच, आता वाचा मुलांनो. रसिका ही गौरवची सजनी आहे. गौरवची सजनी आहे. अरे रसिका ही गौरवची ती सजनी सजनी आहे. रसिका गौरव काय चाललंय? ए बस खाली. तर मुलांनो, आज काय शिकूया आपण? तल 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 तलम तत्कुर्दम तिकोदम प्लीदम तलम. गण्या, आई शपथ सांगतो, दुसरं काहीतरी सांग. संस्कृत खूप सोपं आहे रे. अवघड सांग, अवघड. लाईक पीटी. चला ग्राउंडवर. सर आपली शाळा वाई मध्ये, बहुतेक शाळेला ग्राउंड फ्लोअर असतं, ग्राउंड नसतं. ह्याचा इथं काही संबंध? अरे त्यात काय, मला जर संधी मिळेल मी सामाजिक पंच पण टाकू शकतो. अरे गौरव, काय चाललंय हे? ए बस खाली. तर तू सांग, आज काय शिकूया आपण? गौरव सर, मराठी शिकूया. अगं मराठी सोडून सगळे तर मला शिकवतात. दुसरं काहीतरी सांग. सर भूगोल शिकूया. ओके. तर मुलांना भूगोल शिकवलं तर हा माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे. तर मुलांना सांगतो तुम्हाला, गुरुत्वाकर्षण वगैरे काय नाही, कारण की पृथ्वी चपटी आहे. अरे मूर्खा, पृथ्वी चपटी नाही, पृथ्वी गोल आहे. खरं बाई शिकवलंय ना? अरे खरंच बायला काय कळतं पृथ्वी सुद्धा मधलं? स्वतःच्या मनाची शिकवते बाय. अरे स्वतःच्या मनाचं तू शिकवतोय. पायथागोरसने सिद्धांत मांडला की पृथ्वी गोल आहे आणि अरिस्टॉटलने तो सिद्ध केला आहे. अरे हा पायथागोरसले शाना आहे का? आणि तो दुसरा कोण? अडीच क्वार्टर. अरे अडीच क्वार्टर नाही रे, आपण पायथागोरस आणि अरिस्टॉटल बद्दल बोलत आहोत. कुणाची माहिती नाही सांगत. ए बस खाली. तर मुलांना ल्या, पृथ्वी चपटी आहे. अरे भूगोलाच्या पुस्तकात आकृती आहे ना की पृथ्वी गोलच आहे. का चुकी शिकवतोय? अरे या पुस्तकात चित्र कोणी काढले यार? हे चित्र मी काढतो. हे बघा, ही पृथ्वी. पृथ्वी चौकोनी आहे, त्रिकोणी आहे, षटकोनी आहे. कुणाला माहिती का? जे दिसतं तेच खरं असतं. तर त्या मुलांना खरं पाहिजे सांगितलं की पृथ्वी गोल आहे, पण खरं पाहिजे पृथ्वी उडी मारली, पृथ्वी चपटी झाली. ही आहे. अशा प्रकारे मुलांना भूगोल संपला. अरे मूर्खा, भूगोल हा विषय संपला नाही तर तू त्याला संपवलास. भूगोलाचा खून केलास गौऱ्या. हा गौरव नाही, गौरव शेर. काय तर मुलांना आज काही शिकू आपण? तल तलम तनकुलदम तिकोदम प्लीदम तलम. गणेश शांत बस, नाहीतर तुझ्या कानपडात पटांग पटांग पटांग. खाली बस. तर मुलांना आज आपण संस्कृत वगैरे काही शिकणार नाही, तर आपण शिकणार आहे इतिहास. तर 1832 साली पोर्तुगीज सम्राट यांनी गौरवगुप्त मौर्य यांनी पिंटरपाडीची निर्मिती केली. अरे तो चंद्रगुप्त मौर्य होता आणि तो कलिंगचा राजा होता. बोलली कलिंगडची नाणी. अरे तू कोणता इतिहास पसरवतोयस? हा माझा इतिहास आहे. मी माझ्या पद्धतीने इतिहास सांगणार. बाय तुम्ही लय कठीण इतिहास शिकवतो. अरे इतिहास हा कठीण किंवा सोपा नसतो. इतिहास हा खरा किंवा खोटा असतो. गौरव सर, आता तुम्ही इतिहास संपवला तर आता शास्त्र सुरू करा. शास्त्र खूप
किंवा नसतं. जीवशास्त्र त्यात जीवच नसतो. आणि रसायनशास्त्र समजा आपण जेवायला बसलोय, एखादी सुकी भाजी आपण मागवली, आपण वाट बघतो आता रस येईल, आता रस येईल, आता रस येईल, पण रस्सा काही येत नाही. अशा प्रकारे मुलांना शास्त्र पण समजलं. अरे हे मूर्खा, हे शास्त्र समजून घेताना 1000 शास्त्रज्ञांचं आयुष्य गेलं ते तू 30 सेकंदात संपवलं असं शिकवलं आहे मी तुम्हाला. आता समजलं मी तुम्हाला का मारते. मला हौस नाही तुम्हाला मारायची. दरवर्षी एक अख्खी पिढी घडवायची असते आम्हाला. पृथ्वी गोल आहे की चपटी आहे हे आम्हाला ठरवायचं असतं. घरात बाई नुसती मारते एवढंच दिसतं तुम्हाला, पण मी तुमच्या भल्यासाठीच मारते ना. बाई तुम्ही खूप चांगलं शिकवता, पण आम्हाला पण जरा कमी मारत जा. आधीच आमच्या पाठीवर एवढे दप्तराचे वजे असतील, आले आले आम्हाला तुम्ही अंत्य करायला होता. कशी वाटेल शाळेत? बाई जेव्हा तुम्ही मला शिक्षक बनवले तेव्हा मला असे वाटते की शिक्षक बनणे हे खूप सोपं आहे. मारणं ओरडणं, पण शिक्षक बनणे हे खरंच खूप अवघड आहे. ज्याचे काम त्यानेच केले पाहिजे. खरंच बाई, ज्याचं काम त्यानेच केलं पाहिजे. अरे शिक्षक दिन यासाठी तर साजरा केला जातो की ती जबाबदारीचं काम आहे. हे शिक्षकाचा सूड उगवण्यासाठी नाही. दरवर्षी एक अख्खी पिढी घडवायची असते आम्हाला. एक अख्खी पिढी सुसंस्कृत करायची असते आम्हाला. प्रत्येक पालकाची इच्छा असते की आपली मुलं डॉक्टर, इंजिनियर, वकील, मोठी ऑफिसर व्हावीत. पण ही सगळी जबाबदारी फक्त शिक्षकाच्याच खांद्यावर असते. एक चांगला समाज फक्त एक शिक्षकच घडवू शकतो. तुम्ही शिक्षकाची चेष्टा करा किंवा नक्कल करा, तर माझ्या दृष्टीने एक आदर्श पेशा कोणता असेल ना, तर तो फक्त आणि फक्त शिक्षकाचाच. बाई मला माफ करा, मला माहित आहे की मी तुमची जागा घेऊ शकत नाही, तुम्ही माझी. बाई या तुम्ही तुमच्या जागेवर, मी माझ्या जागेवर जातो. बाई आम्हा सर्वांना माफ करा. बाई शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.